भारत पाकिस्तान मॅच 6 वेळा आपल्यासोबत झालेलं युद्ध आणि त्या युद्धात बाप तो बाप रहेगा हे सिद्ध करणारा आपला देश. अरे घर में नाही ज्वारी आम्हा पुऱ्या पकारी, तुमचे खायाचे वांधेत तरी तुम्ही त्या क्रिकेटच्या मैदानावर येडे गबाळे चाळे करता. तुम्ही आमच्या देशाला 3310 किलोमीटर लागून आहेत. हे तुमचा नकाशा आहे. नकाशाकडे जराशी नजर लावून पाहिलं ना तर बसलेल्या कुत्र्यासारखे दिसणारे भिकारचोट तुम्ही आहे ना. तुमच्या बाजूला इथं गुजरात आहे, इथं राजस्थान आहे, इथं पंजाब आहे, जम्मू काश्मीर आहे. जरासा आमचा महाराष्ट्र तुमच्या बाजूला पाहिजे होता. धुरे कुरू कुरू तुमचा कार्यक्रम केला असता. कळलं का? हां, तर बाबा 14 ऑगस्ट 1947ला तुम्ही आमच्यातून निर्माण झालेत आणि जो निर्माण होता है वो खत्म भी होता है. जन्म है म्हणजे मृत्यू है. आम्ही आधी अनंत काळापासून आहोत आणि जगाला माहीत आहे आमच्यापासून तुम्ही निर्माण झालात म्हणजे आम्ही तुमचे बाप आहेत. राहिली गोष्ट, हा मॅच होता, ट्रॉफी, खेळाडू, चॅम्पियनशिप नो मॅटर, पण भारतातल्या कुठल्याही गोरगरीब नागरिकांनी आणखी पहलगाम विसरलेला नाहीये. 26 विनाकारण पर्यटकांना तुम्ही मारलं. मारताना त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळाडू या नात्यानं भिकार चोटांनो तुम्ही त्या बंदुकीचं त्या राफेलचं समर्थन करता. याचा अर्थ तुमच्यात माच किती आहे. आणि माझा खेळाडूंनाही प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्र आणि त्याच्यातल्या आता आमचा मराठवाडा ओला चिंबा आहे. शेतातलं घरातलं सर्व वाहून गेलंय. म्हणून तुम्हाला आयडल किती दिवस म्हणायचं आणि तुमची स्टेटस स्टोरी का ठेवायची. तर खऱ्या अर्थानं तुम्ही देशाचे हिरो आहेत ना. ज्या पद्धतीने तुम्ही बॅट घेऊन होता तर तुमच्याकडं कमावलेला जो काही गडगंज पैसा आहे तो जरासा या शेतकऱ्याच्या घशात येऊ द्या. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्याबद्दल आम्ही ती आत्मीयता बाळगू. अख्खा भारत काल तुम्ही कसे खेळणार आहेत कळलं का. तुम्ही का जिंकायला पाहिजे या आतुरतेनं जशी तुमची वाट पाहतो, तुम्हाला वैयक्तिक हृदयामध्ये स्थान देतो, तर या हृदयाच्या स्थानामध्ये आणखी जागा तुम्हाला निर्माण करण्याची एक संधी लक्षात घ्या या दुष्काळरूपी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही सध्या कामाला पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, अरे क्रिकेटमध्ये कळलं का हे जे काही खेळाडू आहेत त्यांच्या धावा मोजण्यापेक्षा एका एकरात आपल्या बापानं हावता मागा मारलेल्या चक्रा मोजणं काळाची गरज आहे. पण असो, ह्या मॅचकडे जर असं पाहिलं तर काही गोष्टी लक्षात येतील. हा मॅच आपण जिंकलाय आणि शेवटी विजेता जिंकण संकट हे भारताच्या 7व्या शतकापासून 5वीला पण दिलेत. पण काय होतं माहितीये का, या पाकिस्तानचं झालं काय माहितीये का. मेन गोष्ट तुमचा कार्यक्रम असा केला, आम्ही अभ्यास केला तुम्ही शर्माचा, पण आम्ही पेपर पाठविला वर्माचा. कार्यक्रम दोन्ही कुंभ तुमचा ठोकला गेला. पण मेन गोष्ट एक लक्षात घ्या, काल तुम्ही हरलात आणि हरल्याच्या नंतर आमच्या खेळाडूंचं म्हणणं का आलं तर याच्या अगोदर सामना खेळताना आम्ही तुमच्यासोबत हातही मिळवला नाही का. नाही वाटलं. आमच्या बाबासाहेबांच्या घटनेमध्ये कलम 19 सांगते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आम्हाला नाही पटलं तुमच्या हाताला हात मिळवणं, तुमच्या हाताला खरूज होती, नाही पटलं. पण त्याच्यानंतर मॅच जिंकल्याच्या नंतर जर तुमच्या खेळाडू तुमच्या देशामधले काही भिकारचोट आतंकी हल्ल्याचं समर्थन करत असताल तर तुमच्या हातानं आम्ही ट्रॉफी घ्यावी. आणि त्याच्यात तू म्हणतो की भारत जिंकलाय तर मग त्यांनी ट्रॉफी दाखवावी. तू डायलॉग आणतो मोहसिन नकवी की भारत जिंकलाय तर भारतानं ट्रॉफी दाखवावी. तुला ज्या ट्रॉफी आहेत का तशा आमच्या स्पोर्टच्या दुकानात गडगंज पडल्यात. माझ्या घरी 10-15 आहेत आणि आम्ही 8 वेळा जिंकलेल्या ट्रॉफ्या आमच्याकडे, 9वी तुझ्याकडे. आणखी तुला एखाद 2 जगाला पाहायला दाखवायचे असेल तर आमच्या घेऊन जाय. कळलं का. तसे आमच्या गावाकडं खेड्यात ठेवलेल्या मॅचमध्ये तेवढ्या ट्रॉफ्या वाटतात. आमच्या इथं साल्या कुस्तीच्या मॅचमध्ये बहुत चांदीची गदा असते. तो आमचा काय नाद करायला. आमचे भांडणं धुऱ्यासाठी आहेत. शेती विकू पण धुरा जागीच, त्याचं नाव भारत हे. हां, मग तुम्ही तसं केल्यावर बुमराह दाखवलं की नाही तुमचं. म्हणजे तुमचा सर्व एकूण कार्यक्रम ठोकला का नाही, झुके का नाही साला. आमचा नाद करायचा का. अरे त्या हे जे एशियन क्रिकेट कौन्सिल आहे ना ह्याच्याकडे जेवढा पैसा आहे का, हा जगात जेवढ्या क्रिकेट कौन्सिल असतील तेवढ्यापेक्षा जास्त पैसा आमच्या BCCI कडे. कोणाकडे. BCCI कडे. आमचा नादच करायचा नाही. तुमच्या क्रिकेट खेळाडूची जेवढी ऐपत आहे का तेवढं आमचं ते हार्दिक पांड्या बायको सोडून गेल्यावर पण घड्याळ घालते तेवढ्या महागाची. तो आमचा काय नाद करायला. 2 कोटीची घड्याळ घालते ते. आणि तू आमचा ना ती ट्रॉफी तुलाच राहू दे आणि तू एकटाच जगाला दाखवत बस. अख्या जगान पाहिलंय कोण जिंकलंय, काय केलंय, तुम्हाला कसा घोडा लावलाय. अरे तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे का
तेवढे आमच्या इथं पोलीस भरतीचे पोरं आहेत. तुमच्या देशाची जेवढी फौज आहे तेवढे आमच्या इथं कैदी आहेत. ते जर म्हणलं ना सुबह तुम्हारी शिक्षा माफ, सुबह होते पाकिस्तान साफ. आणि त्याच्यानंतर मला एक म्हणायचंय, हां काय नाव आहे तो, इंझमाम उल हक. तुला 7-8 वेळा क्रिकेटमध्ये हरवलंय. तुला त्या गावातल्या गलीत कोणी विचारीनं आणि तू स्टेटमेंट आमच्या देशातले दलिंदर आहेत रे, तू स्टेटमेंट व्हायरलच करू नये आणि तू काहीतरी सांगतो बॅटमध्ये चिप बसवली, नाचता येईन अंगण वाकडे, हरलाय मुकाट्या जगाला मान्य कर, भुसनाळ्या तोंडाच्या. पण चला तुला न बोललेलं बरं, पण पहा लक्षात घ्या. आता हा कप्तान आहे तिथला सलमान आगा, भाऊला उपविजेता म्हणून चेक भेटला. या भाऊनं ॲटिट्यूडनं भारताच्या खेळाडूकडे पाहून असा फेकून दिला. आता हे गावाकडे गेल्यावर देशात गेल्यावर देशातले लोक हाणणार का नाही? पहिलेच आमचे खायचे वांदे आहेत, कसे 2-4 रुपये भेटू लागले, तू अकाउंट नाकारले म्हणून फुकट मार खाणार का नाही? म्हणजे आसमानचे टपका खजूर पे लटकन घरकाना घाटका झालं का नाही? तर मग दलिंदर आगाव चाळे करायचे नाही. आमचे लोक डेंजर आहेत, आमचे लोक दाखवतात एक आणि करतात एक. म्हणजे एक गोष्ट मला म्हणायची आहे, पहा लक्षात घ्या. तुमच्या देशातलं डॉन नावाचं वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रातली बातमी पाहून तुला वाटलं का? हा फक्त तुम्ही एक मात्र चुतियागिरी केली. कोणती? आमच्या भारतातले 26 पर्यटक आले होते, तिथल्या बाया सोडून माणसाला तुम्ही मारून तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही नामर्द आहेत, तुम्ही लढाई समोरासमोर करू शकत नाही. निहत्या लोकांसोबत लढण्याचं काम तुम्ही केलंय. समोरासमोरच्या लढाईत 6 वेळा तुम्हाला पळता भूमी कमी केलेली आहे, हे लक्षात घ्या. क्रिकेट तर छालर गोष्ट आहे, 3 मॅचमध्ये हरवले, तुम्हाला दाखवून दिलं. कारण आम्ही जगात कोणत्याही देशासोबत हरू, पण तुमच्या फाटक्यासोबत आम्हाला मॅच जिंकावंच लागते. आमचं एक वैशिष्ट्यच आहे हे. अख्ख्या भारतातल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चालू असतात. काही करा, बाकी कोणासोबतही हारा, पण फाटक्याला घरचा रस्ता दाखवा ते तुम्ही आहेत. पण मेन गोष्ट लक्षात घ्या, हे हो हां काय करायला, पहिलगाव हल्ल्यामध्ये जो गोळीबार केला का त्याचं समर्थन तू करायला. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हा जो दुसरा आहे हा हरीश रोफ, राफेल पाडल्याची ॲक्शन करायला. आमचे 6 राफेल तू पाडले म्हणा. आम्ही सुतळी बॉम्ब फोडताना विचार करतो लोक आहेत का नाहीत, कारण ते आवाज ऐकू जावा म्हणून. आम्ही राकेट आहे का भाऊ, बाटली दुसऱ्याच्या म्हणून कोणाच्या घरापाशी फेकायचं आम्हाला माहीत असते. आमचे राफेल, तू त्या देशातल्या डॉन वृत्तपत्रावर विश्वास ठेवून तुला वाटायला का की तुमच्या वृत्तपत्रानं सांगितलं की त्याचे लय लोक मारले, त्याचे राफेल पाडले. मग आमच्या मीडियाचा तर नादच करू नका. आमचा मीडिया तर रावळपिंडीत घुसला होता, आमचा मीडिया लाहोरपर्यंत घुसला होता, आमच्या मीडियानं मला कळलं पाकिस्तान बी नकाशावरून गायब केला होता. पण सकाळी कळलं की मीडियाचं काहीतरी चुकलंय. तसं तुमच्या पण मीडियाचं चुकलं होतं, हे लक्षात घ्या. मीडियावर लय मोठा विश्वास ठेवायचा नसते बाळा. त्यामुळे असे हातबित करू नको. तो हा कार्यक्रम लय डिलीट झाला काल किती बोर झाला तू. आता लय मारलं का नाही फुकट. हां तिलक वर्मा शर्मा, नाद करायचं नाही. बुमराह, हां बुमराह. हां आता तुमच्या खेळाडूला ट्रॉफी दाखवा, आम्हाला गरज नाही. आमच्याकडे ऑलरेडी 8 आहेत. तुला एखादी लागत असेल तर आम्ही पाठवून देऊ. पण राहिली गोष्ट आहे क्रिकेटच्या मॅचचा. हे जे काय आशियन क्रिकेट कप आहे 1983ला सुरू झाला, 1984ला भारत पहिल्यांदा जिंकलाय. आतापर्यंत भारत 2025चा विचार केला तर 9 वेळा विजेता आहे. पण एक गोष्ट मला विनंती आहे, पहिलगाम आपण विसरलो नाही. क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की अख्ख्या भारतातल्या लोकांनी तुम्हाला हृदयात स्थान दिलंय. प्रत्येक भारतातला व्यक्ती कालचा जो मॅच होता कळलं का, डोळ्यात तेल घालून तुम्ही जिंकणार कसे हे पाहत होता. पण आज हा महाराष्ट्र दुष्काळात सापडलेला आहे. तुमच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे, राजकारणी लोक असतील, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हिरो म्हणून महाराष्ट्रानं भारतानं डोक्यावर घेतले ते हिरो हिरोईन असतील, मराठी हिरो हिरोईन असतील, आहे ना, रील स्टार असतील, ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ओल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहा. कारण शेतकऱ्याच्या स्टेटसला तुम्ही होतात. चॅम्पियनशिपचं चित्र, तुमच्याबद्दलचा गर्व, तुमच्याबद्दलच्या घोषणा, भारत जिंकला एवढा ओला दुष्काळ पडल्याच्या नंतर बाहेर फटाकडे फोडणारी ही गोरगरीब जनता यांनी तुम्हाला मोठं केलंय. आज तुम्ही मोठे आहात, यांच्या मदतीला धावा, यांना मदत करा. हा महाराष्ट्र हा भारत कधी तुम्हाला विसरणार नाही. कारण आम्हाला त्या ट्रॉफीशी घेणं नाही, तुम्ही जिंकलात याच्याशी घेणं नाही, पण देशाचा एक आत्मिक स्वाभिमान आहे. तुम्ही जिंकणं काळाची गरज होती म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल आत्मीयता आहे. पण आम्ही संकटात सापडलोय, त्या शेतकरी राजाला तुमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत येणं गरजेची आहे. राहील
गोष्ट त्या भिकारचोट पाकड्यांची, त्यांची आपल्यासोबत खेळण्याची, आपल्यासोबत जिंकण्याची कधीही या अगोदर ऐपत नव्हती आणि इथून पुढे नसणार. घर में नाही ज्वारी आम्हा पुऱ्या पकारी, त्याच्याच खायचे वांदे, त्यांच्यासोबत जिंकणं म्हणजे लई मोठी गोष्ट नाही. पण इथून पुढे मला वाटतंय भारतानं पाकिस्तानसोबत मॅच खेळू नये. कारण किती वेळा हरवावं रे त्यांना, किती वेळा हरवावं आपण, किती वेळा माराव, त्याला लाज नाही. गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले, काय बोलले तर मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. हे असे बिनलाजे लोक, त्याच्यासोबत किती वेळा आपण खेळायचं आणि किती वेळा हरवायचं आहे ना. लढताना जरसा शत्रू बी काय त्या रेंजचा पाहिजे, माघारी येऊन हल्ले करणारे, माघारी येऊन दहशतवादी पाठवणारे, दहशतवाद्याला खतपाणी करणारे. पाकिस्तानचं वैशिष्ट्य काय, अरे पाकिस्तानचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांच्या भरोश्यावर लग्न करणारे हे अवलादी. का यायचे बाप हे दोन, एक आहे बांगलादेश, चीन, आणि एक सावत्र बाप आहे आंदोलन सपोर्ट करणारा अमेरिका. पण भारत पुढच्या समोरासमोर खेटण्याचं काम करतो, जे आहे ते रोखठोक बोलतो. पण याच्यात होतं का माहिती का, राजकारणी लोकांना राजकारण करण्याची संधी भेटलेली आहे. ती राजकारणाची संधी भेटत असताना ना हाक या देशातला गोरगरीब मरणार नाही याची काळजी भारतीय नागरिक या नात्याने सरकारचं कर्तव्य आहे. ते सरकारनं जपायला पाहिजे. इथून पुढे यांच्यासोबत मॅच खेळणं गरजेचं आहे. देशाला ट्रॉफी गरजेची आहे का पहलगाममध्ये मेलेले आपले भारतीय 26 पर्यटक यांच्या आत्म्याला शांती लाभणं गरजेचं आहे. ह्याही प्रश्नाचं उत्तर देणं काळाची गरज आहे. कळलं का, आपण यांच्यासोबत मॅच खेळावा का ना खेळावा हा प्रश्न तुमचा आहे. त्यावर बोलायला आम्ही एवढे मोठे नाहीत. पण ते जे 26 जण गेलेत त्यांच्या घरच्यांना काल वाटलेले दुःख तुम्ही विचार करू शकत नाहीत. ट्रॉफी मिळवणं, ती हातात न घेणं, खेळाडूच्या हातात हात न देणं, याबद्दल आपल्या क्रिकेटर्स जे काही खेळाडू आहेत यांनी जे वर्तन केलं त्याचा अभिमान आहे. कळलं का. पण तो अभिमान असताना यांच्यासोबत आपला संपर्कच येऊ नये. आपल्या देशातले लोक जाऊन तिथली बिर्याणीच खाऊ नये. हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जे पहलगाममध्ये आणि या अगोदर पुलवामामध्ये आपले जे काही जवान गेलेत, 26 पर्यटक गेलेत, त्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली लाभणार नाही. म्हणून या भिकारचोटांच्या नादी लागू नका. यांच्यासोबत इथून पुढे तरी आपला मॅच नसावा. केवळ ट्रॉफी म्हणजे भारत नाही, मग भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीचं काय, भारतातल्या स्थानिक राज्यातल्या खेळांचं काय, त्या खेळाला प्रोत्साहन का नाही. मग एवढं क्रिकेटबद्दल आपल्याला आपुलकी आहे तर ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मिळालेल्या पदकांची संख्या तुटपुंजी का, हाही प्रश्न कधी सरकारनं स्वतःला विचारायला पाहिजे. प्रत्येक खेळाला प्राधान्य द्यायला पाहिजे. शिक्षण व्यवस्था मजबूत करायला पाहिजे. आणि या देशात पहिल्यांदा शिक्षण मोफत केल्याशिवाय भारत हा प्रगतशील होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. बाकी निर्णय तुमचेत. आज तुम्ही शासनकर्ते आहात. एकदा जनतेच्या ठिकाणी जाऊन पहा जनता किती हवाल दिले. शेवटी भारतीय क्रिकेट टीम याने जिंकलेला एशियन कप त्याबद्दल सर्व टीमचं भरभरून अभिनंदन. येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या मदतीला धावून येसाल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.